पेपरला गेलो आणि झगडा झाला आणि त्यात मोबाईल पडता पडता वाचला आणि झगडा कोणासोबत झालं ते तुम्हाला पुढे सांगतो. का म्हणताय पोट्टेव, मी तुमचा लडका वेदांत. तर आज जायचं होतं आपल्याला यवतमाळला. सर्वात अगोदर शर्टला करायला लागली इस्त्री. कसं आहे ना, चांगलं दिसला पाहिजे तुमचा मिस्त्री. शर्ट प्रेस केला आणि तयारी करून घेतली आणि पुसुक पुसुक सेंट मारला. पहिल्याचाही उन्हाचा तडका म्हणून तोंडाला बांधून घेतला फडका आणि निघालो यवतमाळला जायला. आणि आज आहे आपला मुक्ताचा पेपर म्हणून आज एकटाच निघालो आणि बायपास मार्गावरून आपण आलो डायरेक्ट वादाफळे ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये. आणि 3 तास पेपर देऊन मी बाहेर आलो. आणि कमेंट मध्ये कोणी विचारू नका पेपर कसा गेला म्हणून, तर काही लिहायचं गरजच नाही, ऑटोमॅटिक पास होऊन जाते. आणि तुम्हाला तर माहितच आहे आपण यवतमाळात आणि सामान नाही घेईन असं तर होऊ शकत नाही. आणि मार्केटकडे जायला निघालो आणि तेवढंच भेटलं आपल्याला शंतनू. आणि तो म्हणजे जिथं पाहिजे तिथं व्लॉगिंगच करायला लागते का, ब्लॉगर है जनाब, क्या बताए आपको. आणि आम्ही आलो स्क्रीन गार्ड डालने को. आणि कॉलेजमधून वापस येताना भावाला पण सोबत घेऊन घेतला होता. लगेच त्याच्या वॉचच्या चार्जिंगचा केबल पण घेऊन घेतला आणि नंतर एक मी शेंगदाण्याचा कट्टा पण घेऊन टाकला होता. आणि दुसऱ्या दुकानात सामान घेतलं आणि सोबत घेतला भवरा. आणि तेवढंच पोटातून आवाज आला, मालिक भूक लाग रहा. आणि आलो आम्ही डायरेक्ट आझाद मैदानमध्ये आणि आम्ही घेतलं कॉकटेल राईस. मग पोटाला शांत केलं आणि घराकडे जायला आम्हाला रात्रच झाली. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. राम कृष्ण हरी.